डायरेक्ट तुला UPSC का द्यावी वाटली? जेव्हा UPSCचा रिझल्ट लागला तो क्षण कसा होता? म्हणजे आई वडिलांचा कसा सपोर्ट मिळत गेला? कारण बंजारा समाजामध्ये मुलींना फार शिक्षण दिलं जात नाही. मागेच असं बोलत असतात की काय करते, कोणाला माहिती, तिथं कुणाला पण काय करते काय माहिती, कुठं आई वडील कशाला हे करतात, लग्न करून द्यावं, हे द्यावं, सगळे असं बोलत. यश आपला जो येतो ना तोच त्यांचे सगळ्यांचे तोंड बंद करून टाकतात. सगळे खूप प्राऊड फील करत आहे की समाजातून मुलगी एवढ्या मोठ्या पदावर तिथं पोहोचली म्हणून. नमस्कार, स्मार्ट सोलापूरकर या डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. सोलापुरातील स्वाती मोहन राठोड ही केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झालेली आहे आणि मी तिला भेटण्यासाठी आले आहे, तिचं अभिनंदन करण्यासाठी आले आहे. चला तर तिच्याशी गप्पा मारूया. स्वाती, सगळ्यात आधी तुझं अभिनंदन. खूप धन्यवाद. मी पकडलं. स्पर्धा परीक्षा हे खूप मोठं वलय आहे आणि MPSC UPSC अनेक जण देतात आणि काही जण पास होतात, काही जण नाही. डायरेक्ट तुला UPSC का द्यावी वाटली? हे पहिले माझं ॲज अ चाइल्डहुड ड्रीम सारखं आहे, कारण की जेव्हा मी 10th मध्ये होते तेव्हा असं एक सेमिनार जसं स्कूलमध्ये घेतात तसं झालं. त्याप्रमाणे मग त्यामध्ये एका सरांनी अशी इन्फॉर्मेशन दिली, म्हणजे जिल्हाधिकारी असा असतो, त्याच्याकडे एवढी पॉवर आहे आणि त्याच्या हातामध्ये खूप सारे बदल घडून आणण्याची पॉवर आहे. मग त्यावेळेस मग मला वाटलं की मला असंच काहीतरी व्हायचं आहे म्हणून. मग मी तेव्हापासून हे माझं स्वप्न होतं की मी बनेन म्हणून. मग त्या पुढच्या वाटचालीत मग त्यानंतर ते दृढ होत गेलं खूप. पुढच्या वाटचालीत जसं मी बघितलं, माझी बॅकग्राऊंड खूपच फायनान्शियली लो कंडिशन मधून आले, त्यामुळे ते मी बघत गेले आजूबाजू सिच्युएशन्स पाहताना. मग असं वाटते की यार समाजामध्ये असे भरपूर जण आहेत ज्यांना ते अपॉर्च्युनिटीज नाही भेटत, शिक्षणाची अपॉर्च्युनिटीज नाही भेटत, तर ते त्यासाठी त्यामुळे मला या पदावर पोहोचायचं होतं की मी ते बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करू शकेन त्या ठिकाणी. तुझं शालेय शिक्षण मुंबईत झालं असं कळालं? हो मॅम. जसं माझे मम्मी पप्पा जे कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये लेबर म्हणून काम करत होते, त्यामुळे ते मुंबईमध्ये होते आणि म्हणून तिथं प्राथमिक शिक्षण. आणि कॉलेज इथं झालं, 11वी 12वी जसं भारतीय विद्यापीठमध्ये आणि इथं शिवदारेमध्ये आणि वसुंधरामध्ये शिक्षण झालं. तुझा भूगोल विषय होता ना? हो मॅम, भूगोल विषय होता. आई वडिलांचा कसा सपोर्ट मिळत गेला? कारण बंजारा समाजामध्ये मुलींना फार शिक्षण दिलं जात नाही आणि लग्न पण लवकर लावून दिलं जातं. आई वडिलांचा कसा सपोर्ट मिळाला तुला? आई वडिलांचा फार जास्त सपोर्ट त्यामध्ये, कारण की एकतर असं आहे की समाजात थोडासा पितृसत्ताक असल्यामुळे हा इश्यू येतो की मुलींचा लवकर लग्न करून द्या, किंवा त्यामुळे शिक्षणाला तेवढं महत्व दिलं जात नाही. त्या ठिकाणी त्याहूनही देखील फायनान्शियली सुद्धा इश्यूज होते, त्यामुळे अजूनच त्या एवढ्या मोठ्या पदापर्यंत जाण्यासाठी आणि परत पुन्हा वेळ, हा माझा 5वा अटेम्प्ट होता, त्यामुळे वेळ जशी चाललीये तसं प्रेशर जास्त बनत जातं. तरी देखील त्यांनी माझी साथ नाही सोडली की म्हणजे तुला तुझं स्वप्न आहे तू पूर्ण कर, जोपर्यंत होईल तोपर्यंत आम्ही तुझ्या सोबतच आहे. त्यामुळे प्रेशर नाही दिला आणि कोणत्या गोष्टीची म्हणजे कमी नाही भासू दिली की तुला जेवढं लागेल ते करत जा म्हणून. तू UPSC दिलीस, MPSCचा विचार नाही केलास का कधी? नाही आता आपल्याला यश मिळत नाही याच्यात, तर थोडंसं खालच्या लेवलला यावं आपण आणि निदान ती तरी परीक्षा पास झाली असं तुला वाटलं का? हा, असं वाटत होतं. मला फक्त या गोष्टीसाठी वाटतं की मला थोडं फायनान्शियली स्टेबिलिटी पाहिजे होती, कारण की घरी मला काहीतरी सपोर्ट करता, कारण की 1 वर्ष 2 वर्ष झालं, 3रा वर्ष आपलंही वय वाढत आहे. आई वडिलांना त्या गोष्टीसाठी मला होतं की एखादं मी पद मिळवू, कोणता तरी छोटासा, पण हे नक्की मात्र होतं की मी यशस्वी यामध्ये होईल नक्कीच. फक्त एक ते स्टेबिलिटीसाठी मी ते हे पाहत होते, पण इच्छा त्याच्यामुळे मला होत नव्हती की ते मी फक्त एक फायनान्शियल सपोर्ट म्हणून मिळवेल एखादा दुसरा पद, पण प्रयत्न ह्याच्यासाठीच हमेशा करत राहील. जेव्हा UPSCचा रिझल्ट लागला तो क्षण कसा होता? म्हणजे तो मला डिटेलमध्ये सांग, कसा होता? तू इथे होतीस का, कुठे होती? हो, इथेच होते मी. म्हणजे 2-4 दिवसापासून असा होता ना की आता लागेल, उद्या लागेल, आज. तर मी फार टेन्शन मध्ये होते की म्हणजे आता इंटरव्ह्यू पर्यंत जाऊन आल्यामुळे आता म्हणजे इथून मागं म्हणजे माझं होतं की पुन्हा एकदा देणार पेपर, नाही झालं तरी पण. बट आई वडिलांचे सगळ्यांचे होप्स आहेत, आता ते त्याला एवढं मोठं म्हणजे निगेटिव्ह आला तर कसं फेस करायचा तो होता. बट मी वर होते बसले की वेट करत होते त्यामध्ये, आणि सहजच मला मेसेजेस आला, कॉंग्रॅच्युलेशन्स AIR 492. त्यामुळे एकदम अनबिलिव्हेबल एक तो क्षण की झालं म्हणून माझ्या आई वडिलांसाठी पण.
आईच्या डोळ्यात अश्रू येतात. आईला कसं वाटतंय म्हणजे रिझल्ट जेव्हा सांगितला स्वातीनं, तुम्हाला कसं वाटलं? छान वाटलं, खुशी झाली मला. हा. त्यांचं स्वप्न, त्याच्या बरोबर आमचं पण स्वप्न पूर्ण केलं. मग सर्वात आधी तू ही खुश खबर कोणाला सांगितलीस? खाली येऊन? खालीच येऊन मम्मी पप्पा मी पास झाले म्हणून मी ओरडत आले खाली. घरात कोणी हे दोघं बसले तर मी ओरडत आले खाली मी पास झाले म्हणून. सगळ्याला माहित झालं की सगळं लोक आपोआपच झाले. मग त्यानंतर समाजातून काय प्रतिक्रिया होत्या बंजारा समाजातून? सगळे खूप प्राऊड फील करत आहे की समाजातून मुलगी एवढ्या मोठ्या पदावर तिथं पोहोचली म्हणून. बाकीचे सगळ्यांचे फोन्स वगैरे कॉल आले. मग एवढ्या मोठ्या पदावर जाणं त्यांच्यासाठी पण अभिमानास्पद आहे. मला असं वाटतं की ह्याच्यातून प्रेरणा घेऊन ते पण सगळ्या मुली तशा पुढे जातील अशी अपेक्षा. तू क्लासेस लावले होतीस का UPSC साठी? मी ऑप्शनल सब्जेक्ट साठी लावला होता. जिओग्राफी मला थोडासा डीपली स्टडी करायचा होता त्यामुळे मी त्याच्यासाठी लावला होता. आणि मग मेन्सच्या टाइमला टेस्ट सिरीज लावले होते पेपर टायपिंग मध्ये कव्हर करण्यासाठी. इथेच म्हणजे सोलापुरात बसून तो अभ्यास केला? नाही, मी ना 4 वर्ष पुण्यामध्ये होते. कारण की हा आता घर आता मोठासा आहे माझं. घर आता 4 महिने झाले. खूप छोटासा घर होता. मग बिलकुल नाही. मग त्यामुळे खूप जागाच नव्हते. आणि त्यात पण होत असते घरामध्ये सगळं गोंधळमध्ये होत नाही स्टडी. त्यामुळे पुण्याला मी 4 वर्ष करत होते स्टडी. अभ्यासिका लावली होतीस? नाही, मी रूम मध्येच करत होते. कारण की बाकीच्या ज्या मुली होत्या त्या सगळे ऑफिसला जाणार तर मला होतं स्पेस. तर मी तिथंच बसून करत होते दिवस. म्हणजे रात्री पण मला करायचं असतं ना त्यामुळे तिथंच बसून करत होते. तुझा ऑप्शनल विषय जिओग्राफीच होता. तू त्यातूनच MA केलीस वाटतं? हो, त्यातूनच. MA पण आता मी करत आहे. तुझं दिवसभराचं नियोजन कसं होतं अभ्यासाचं? एकूणच नियोजन म्हणजे सकाळी पहिल्यांदा उठल्या बरोबर मी ब्रश वगैरे करून माझं न्यूजपेपर आणि करंट अफेअर्स कम्प्लीट करते. की त्यानंतर मग एक सॅटिस्फाय होतं की झालं माझं एक सेक्शन कम्प्लीट झाला. मग त्यानंतर मग माझं ब्रेकफास्ट म्हणा आवरून घ्यायचं एखादा तास. मग मी तेव्हा ब्रेक घेते. मग त्यानंतर पुन्हा स्टॅटिक सब्जेक्ट वगैरे एखादा असेल तो स्टॅटिक सब्जेक्ट घ्या आणि हे करा. जर प्रिलिम्स असेल प्रिलिम्स नुसार बघितलं तर टेस्ट सिरीज वगैरे आपण करतो. टेस्ट लावतो मग दुपारी. CSAT म्हणा GS ची टेस्ट करणार. त्यानंतर पुन्हा संध्याकाळी रिव्हिजन. परत त्याच्यानंतर संध्याकाळी पुन्हा एखादा स्टॅटिक सब्जेक्ट काढणार आणि करंट अफेअर्सची रिव्हिजन. आणि त्यानंतर असं एक मध्ये एक अर्धा तास ब्रेक किंवा ब्रेकफास्ट लंच डिनर ह्यांचा ब्रेक आणि थोडासा एंटरटेनमेंट ब्रेक असं केल्यानंतर एकूण पूर्ण दिवस मध्ये तर मी स्टडी मोस्ट ऑफ द टाइम त्यालाच देत होते. 12-1 पर्यंत. जेव्हा तुला अपयश भेटलं आई वडील म्हटले नाही का बस बाई आता ये घरी बस झालं? नाही, त्यांनी म्हणजे तसं नाही म्हणले. अपयश भेटल्यावर तू पुन्हा एकदा प्रयत्न कर म्हणून सपोर्ट दिला त्यांनी. म्हणजे तू करशील. त्यांना म्हणजे होतं माझ्याकडून होप्स की तू करूनच येशील म्हणजे पुन्हा एकदा प्रयत्न कर पण असं खचून जाऊ नको. तुला निगेटिव्हिटी नाही आली का? म्हणजे 5व्यांदा आपण परीक्षा देतोय. तू म्हणत होतीस की आता रिझल्ट लागताना काही लागू मी पुन्हा प्रयत्न करेन. तुला या 4 अनुभवातून म्हणजे निगेटिव्हिटी नाही आली का कधी? निगेटिव्हिटी येते भरपूर. रोज कधी ना कधी येत असते. म्हणजे प्रत्येक क्षणाला की आता काय होईल नाही. फर्स्ट टाइम आली होती तेव्हा प्री झाली होती माझी आणि मेन्स साठी मी थोडा टेन्शन मध्ये होते की मला गायडन्स नव्हता की मी आता मेन्स कसं करायचं. त्यावेळेस थोडी निगेटिव्हिटी मला फार आली होती. पण जेव्हा मी मेन्स देऊन आले मग तेव्हा मला आयडिया आली की आता म्हणजे मी करू शकते. हे मला मी स्वतःलाच निगेटिव्ह करून मी स्वतःची पोटेन्शियल मागे खेचत आहे. त्यामुळे मी मग स्वतःला म्हणजे आपण काहीही करू शकतो तेव्हा समजलं. आणि मग नेक्स्ट अटेम्प्ट मध्ये मी चांगला प्रयत्न केला. मग तेव्हा पण 8 मार्कांनी मग मेन्स मध्ये राहिलं. मग पुन्हा सायकल चालू झाली. पुन्हा फ्री द्या. मग पुन्हा मेन्स. स्पर्धा परीक्षेसाठी मित्रांचा खूप महत्वाचा वाटा असतो आणि तुमचं ग्रुप डिस्कशन होत असेल कदाचित. कसं व्हायचं ग्रुप डिस्कशन? ग्रुप डिस्कशन आता इंटरव्ह्यू साठी मोस्टली आम्ही केला आणि प्री आणि मेन्स साठी एवढं ग्रुप डिस्कशन नाही केलं. पण मित्रांनी खूप सपोर्ट केलाय सगळ्या ठिकाणी मला. जसं माझे एक सिनियर मित्र आहेत त्यांनी मला नव्हती ना आयडिया की पुस्तकं पण मला ऍटलिस्ट माहित नव्हती की करायचं काय प्रिपेरेशन. आणि त्यावेळेस आता एवढं सोशल मीडिया आता सगळे टॉपर्सची स्ट्रॅटेजी आणि सगळे जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा नव्हतं. त्यामुळे आयडिया नव्हती की पुस्तकं काय. सोलापूरमध्ये राहून माहित नव्हतं. पण त्यांनी मला सांगितलं की हे पुस्तक आहे हे सब्जेक्ट आहे. त्यांनी मेन्स मध्ये पण मला सांगितलं की हे बुक्स रेफर करायचे कोणते नोट्स आणि हे.
तर त्यांनी सपोर्ट केला अशा ह्या पद्धतीने. म्हणजे थोडं त्यांची दिल्ली वगैरे थोडं कनेक्शन, इन्फॉर्मेशन माहित असल्यामुळे, परत मित्रांनी प्रत्येक क्षणामध्ये जिथं निगेटिव्ह वाटतंय मग त्या ठिकाणी सपोर्ट करून तू करू शकतेस, तू प्रत्येक ठिकाणी. आणि प्रत्येक क्षणाला आता रिझल्ट मध्ये पण होता ना, तर त्यामध्ये तेही होते माझ्या सोबत. एकंदरीत किती तास अभ्यास करायचीस तू? मी मोस्टली 7 ते 8 तास असं जर नॉर्मल करत असेल, आणि जर पेपर जवळ आले 2 तर 10-12 तास तरी होत असते. 7 ते 8 तास सफिशियंट आहे. हा, हे 7 ते 8 तास नॉर्मली होतात दिवसभरातून. आणि पेपर जर जवळ आले 2-3 महिने, आता प्री जवळ आहे मेन्स मध्ये, तेव्हा 10-12 तास पूर्णच्या पूर्ण, फक्त 1 तास लंच डिनर ते सोडून पूर्ण वेळ अभ्यास. मग यातला एखादा विषय तुला जो आवड वाटतो की बाबा अभ्यास करताना कंटाळा येतो? ह्यामध्ये मला जिओग्राफी, हिस्ट्री, बरेच विषय असतात. हिस्ट्री मला असा थोडासा ना, तो रिव्हिजन करतानाही थोडा कन्फ्युजिंग होतो आणि खूप वेळ लागतो. ते जे एन्शियंट मेडिवल पासून मॉडर्न, त्यामुळे मी तो वीक सब्जेक्ट आहे माझा. बाकीचे सब्जेक्ट नाही वाटले, जसे GS आहेत बाकीचे पण. सायन्स टेक थोडासा वाटतो मला, कारण की माझं बॅकग्राऊंड BA झाल्यामुळे थोडासा सायन्स टेक मध्ये होतो, पण करंट अफेअर्स थ्रू करून घेते. आणि हे जे 4 अटेम्प्ट होते तू आधी केलेस, ते मुलाखतीपर्यंत गेली होतीस का प्री मेन्स असे? मेन्स पहिला जो अटेम्प्ट होता ना, त्यामध्ये मला जास्त फार माहिती नव्हतं, बुक्स पण मी प्रॉपर माहिती नव्हते, त्यामुळे तो असाच गेला. आणि सेकंड मध्ये माझी प्री निघाली, तर मेन्स निघू नाही शकली, मेन्सची आयडिया नव्हती मला. मग थर्ड मध्ये मेन्स 8 मार्कांनी राहिली. आणि फोर्थ अटेम्प्ट मध्ये प्री मध्येच नाही झालं माझं, CSAT मध्ये गेलं पेपर. थोडा डिफिकल्टी लेवल वाढवली CSAT मध्ये, 2 मार्कांनी CSAT राहिला मग लास्ट अटेम्प्ट मध्ये. मग आता प्री मेन्स सगळं सेम. हे म्हणजे 4 वेळा तुला जे अपयश आलं तेव्हा म्हणजे तुला वाईट वाटलंच असणार आहे. म्हणजे काय अवस्था होती तुझी? कारण 8 मार्काने जाणं म्हणजे खूप मोठं हे आहे. हा, कारण की ह्याचं कसं होतं, एक पेपर झाल्यावर तोच पेपर पुन्हा द्यायचा असं नाहीये, म्हणजे पहिल्यापासून पूर्ण सगळं द्यावं लागतं. त्यामुळे ते पूर्ण इयर, आणि असा इश्यू येतो ना की घरीत पण कंट्रीब्यूट करायचं असतं, मग ते प्रेशर येतं, बर्डन, की मी काही नाही करू शकत. ते आई वडील ते पण थोडेसे, त्यांची कंडिशन बेकार चालू असते आणि मी त्यांना काही सपोर्ट नाही करू शकत. मग ते मला खूप प्रेशर येत होता त्या ठिकाणी, की फायनान्शियली कंट्रीब्यूट करायचंय, जॉब घ्या. यावेळेस असा होता एक वेळेस की आता मला जॉब घ्यावाच लागणार काही पण करून, की आता ऑप्शन नाही आहे, घरीची कंडिशन अशी खराब होत आहे. तरी पण मग स्वतःला नाही, 1 वर्ष. मग तू यायची सोलापूरला भेटायला आई वडिलांना? हा, येत होते. मी एक्झाम झाल्यावर येत होते, प्री झाली की, किंवा मेन्स वगैरे असे पेपर वगैरे झाले तर येत होते. स्पर्धा परीक्षेमध्ये प्री मेन्स हे कसं तरी करून विद्यार्थी गाठतात, पण जो महत्वाचा टप्पा असतो मुलाखतीचा, त्यातच मुलांची कस लागते. मुलाखतीचा कसा अनुभव होता तुझा? मुलाखतीचा अनुभव छान झाला. मला इथं आयडिया नव्हती, म्हणजे माझं फर्स्ट फेज मध्येच आला, फेबमध्ये, आणि आयडिया मला ते मुलाखतीची नव्हती. फर्स्ट टाइम आता चालू आहे, आणि माझे जे कॉन्टॅक्ट मध्ये त्यांनी पण, म्हणजे त्यांचं पण क्लिअर नाही झालं, त्यामुळे नव्हतं गायडन्स. बट मग मी म्हटलं दिल्लीला जावं आणि बघावं आता तिथं प्रिपेरेशन करण्यासाठी, मॉक्स वगैरे. मग सगळे तिथं गेले, आणि मग ट्रान्सक्रिप्ट वगैरे बघून मग मी रीडिंग वगैरे, मग तिथं ग्रुप थोडासा बनला फ्रेंड्सचा नवीन. मग त्यांनीही मला म्हणजे आयडिया, मग त्यांनी पण सपोर्ट केला की आपण असं प्रॅक्टिस करूया, सगळे मिळून ग्रुप डिस्कशन करूया, करंट अफेअर्स करूया, मग त्या पद्धतीने. आणि ते करून त्यानंतर मग मग त्यानंतर मॉक्स वगैरे जे मी दिले त्यामध्ये खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला, आणि म्हणजे तिथले पण ते खूप सपोर्टिव्ह होते. स्टार्टिंगला म्हणजे कॉन्फिडन्स आणि ह्याच्यामुळे प्रिपेरेशनला म्हणजे इश्यू वाटत होता. मग त्यानंतर म्हणजे मुलाखतीमध्ये कॉन्फिडन्सच महत्वाचा आहे, कारण आपली जी काय म्हणतात हुशारी बघतात ते प्री मेन्स मध्ये बघतात, फक्त कॉन्फिडन्स मुलाखतीमध्ये बघतात. हो, तेच. मग ते नंतर आयडिया म्हणजे आली की आपल्याला तिथं, म्हणजे तो पर्सनॅलिटी टेस्ट आहे, नॉलेज टेस्ट झाली. मग ते जसं आपण प्रॅक्टिस करतो पॅनल समोर बसून, त्यामुळे तसं आयडिया येते की पॅनलमध्ये कॉन्फिडन्स, म्हणजे ते पण आपल्याला फीडबॅक देतात की आता तुम्हाला कशावर काम करण्याची गरज आहे, कंटेंटचा इश्यू आहे की तुमचं ड्राफ्ट प्रिपेअर्ड नाही आहे का, तुम्हाला कॉन्फिडन्स लॅकिंग आहे. मग ते
मोस्टली पॉझिटिव्हच रिस्पॉन्स आला होता मला मॉक्स मध्ये. आणि मग तिथं तर डिफरंटच व्ह्यू असतो. क्वेश्चन पण डिफरंट असतात. पण मी होते की मी पॉझिटिव्हली देऊन आले कॉन्फिडेंटली, त्यामुळे मी थोडा मी मेन्सवर पॉझिटिव्ह होते कारण पेपर छान गेले. इंटरव्ह्यू कसा होता, पॅनल कसा होता? पॅनल खूप सिरियस मोड मध्ये होता. मला जो भेटला होता तो टेन्शन आलं असेल तुला? हा, त्यामुळेच, कारण की त्यांचं एक्सप्रेशन लेस असतात. काही जे मेंबर्स असतात चेअरमन ते असतात, स्माइल करतात, पण माझा जो पॅनल होता तो म्हणजे एक्सप्रेशन लेस होता आणि सगळे सिरियस. म्हणजे एक जर क्वेश्चन विचारत असेल तर बाकीचे सगळेजण एकदम ऑब्झर्व करतात एकदम सिरियसली. आणि असं समजत नाही की तर मी चालले त्या सरळ लाईनवर चालले का नाही, माझं मी जे आन्सर करते ते मी करेक्ट करते का नाही, ते माइंड मध्ये चालू असतं. पण त्या आल्यानंतर मग वाटलं की थोडाफार क्वेश्चनचं मी व्यवस्थित देऊन आले. भाषा कोणती होती तुझी? मी म्हणजे इथं चूज करताना मी मराठी चूज केला होता, कारण की माझं शिक्षण वगैरे मराठीतच झालंय. मेन्स मध्ये रायटिंग मध्ये माझी इंग्लिश होती, पण तिथे त्यांनी मॅमनी ऑफर केला की तुम्हाला जर बोलता येत असेल तर तुम्ही बोलू शकता इंग्लिश किंवा हिंदीमध्ये. मग मी इंग्लिशमध्ये चूज केला. आणि तुझ्या फ्रेंड सर्कलमध्ये सगळे स्पर्धा परीक्षा देत असतील, तुझ्या मित्रमैत्रिणींचा गटही तोच असेल, कारण आपण अभ्यास करतोय म्हणजे आपला मित्र वर्ग तोच असेल. म्हणजे अभ्यास सगळेच करतात, पण कोणी त्यातलं पास झालंय कोणी नाही, काय सांगशील? इथला जो म्हणजे एकदम जवळच्या जेव्हा मी स्टार्टिंग पासून करत होते त्यामध्ये थोडंफार ह्यांनी प्री मध्ये म्हणजे प्री काढत होते काही जण. एक जे फ्रेंड आहेत ते प्री मध्ये जात होते, मेन्स पर्यंत जात होते आणि मेन्स निघत नव्हती एका जण फ्रेंडची. काही जण आहेत ते प्री मध्येच आहेत. आणि आता इंटरव्ह्यूला गेले तिथेही ग्रुप जमला होता, त्यापैकी 4-5 जणांचं झालं सिलेक्शन. असेल 4-5 जणांच्या मैत्रिणी. एक म्हणजे हर्षिता म्हणून आहे माझी मैत्रीण, तिचा 448 रँक आहे, एकाचा 758 रँक आहे, एक सर आहेत त्यांचं 738 रँक आहे, आणि 665 वाली पण रँक आहे दिव्यांग. आणि 474 7-8 जण जे ग्रुपमध्ये होते ते झालेले. 492 रँक आहे तुझी. आणखीन पुढे जायला पाहिजे होतं असं वाटलं का? मला वाटलं म्हणजे इंटरव्ह्यू मला थोडासा प्रिपेअर करायला तेवढा वेळच नाही भेटला, लगेच आला. मला आयडिया नव्हती, जोपर्यंत आयडिया आली तोपर्यंत माझा टाइम आला होता. मला वाटलं की मी इंटरव्ह्यू थोडासा अजून छान देऊ शकले असते. पेपर मी व्यवस्थित दिले माझ्याप्रमाणे. इंटरव्ह्यू साठी मला होप होते की मी थोडंसं अजून छान दिले असते तर रँक इम्प्रूव्ह झाले असते. युपीएससी म्हणजे काय सांगशील काय? युपीएससी म्हणजे आता हे सेंट्रल सर्व्हिसेस जे आहेत, क्लास 1 चे ऑफिसर्स, क्लास 1 ग्रुप ए आणि ग्रुप बी ची सेंट्रल गव्हर्नमेंटचे जेवढ्या पण अधिकारी पोस्ट आहेत त्या सगळ्या युपीएससी कंडक्ट करते. त्यामुळे तिथल्या सगळ्या एसएससी स्टाफ वगैरे पण युपीएससी थ्रू होतात. तुझी 492 रँक आहे म्हणजे कुठलं पद मिळालं असं रिझर्व्ह मध्ये म्हणजे मी रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येते, त्यामुळे असं वाटतं की IAS ची पोस्ट मिळून जाईल. आणि मोस्ट प्रोबॅबली, कारण की लास्ट टाइम म्हणजे 500 रँक पर्यंत पण भेटले, 560 रँक पर्यंत. आणि यावेळेस जागा बघून पण हे IAS भेटण्याचे चान्सेस आहेत भरपूर. नाही तर सेकंड प्रेफरन्स तर IPSच आहे. तुला IAS पद हे नाही भेटलं तर पुन्हा तू प्रयत्न करशील का? हो नक्कीच, कारण की माझं तेच आहे की मला IAS ड्रीम आहे, त्यामुळे पुन्हा एकदा मी पेपर देईन पुन्हा रँक. म्हणजे तुझं ड्रीम IASच होतं का? हो. बरं, युपीएससी केल्यावर कोणते कोणते ऑप्शन आहेत? युपीएससी मध्ये आता वेगवेगळ्या परीक्षा, जसं आता सिव्हिल सर्व्हिसेस आहेत, या सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये ग्रुप ए ग्रुपचे सगळे अधिकारी, जसं रिव्हेन्यू ऑफिसर्स आहेत, फॉरेस्ट ऑफिसर्स आहेत, फॉरेन ऑफिसर्स, सगळे ते अधिकारी, रेल्वेचे ऑफिसर्स, रेल्वे मॅनेजमेंटचे, हे सगळे पोस्ट आहेत. असे 20-22 पोस्ट असतात मेन सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये. पुन्हा इंजिनिअरिंग सर्व्हिसेस पण आहेत, जे टेक्निकल बॅकग्राऊंड मध्ये येतात, ज्यांचं इंजिनिअरिंग वगैरे झालं, इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आहे. पुन्हा अजून एनडीएचे पण, डिफेन्सचे पण युपीएससीच कंडक्ट करते एक्झाम्स. तू विद्यार्थ्यांना काय सांगशील, कारण अनेकदा स्पर्धा परीक्षा देताना काही जण खचतात, तर त्यांना काय सांगशील तू? मी एवढंच म्हणेन की स्वतःवर फुल कॉन्फिडन्स ठेवावा लागेल की मी हे करूनच जाईन. कारण की काही वेळेस काय होतं ना की जे 1-2 मार्कांनी राहतात, जे 2-4 मार्कांनी राहतात मागे, त्यांच्यामुळे होतो की माइंडसेट निगेटिव्ह थोडासा बनतो. कारण की सगळे अभ्यास त्याच लेवलला करतात मोस्ट ऑफली, आता जे तिथपर्यंत पोहोचतात ते त्याचप्रमाणे करतात. त्यामुळे माइंडसेट एवढा पॉझिटिव्ह ठेवावा लागतो ना की आपण त्याच्या पारच करणार आहे म्हणून, तेव्हा ते आपल्या दिशेने ते पॉझिटिव्हली वर्क करतं. मी हे सांगेन, स्वतःला कॉन्फिडंट ठेवा आणि पहिल्याच प्रयत्नात काढण्याचा प्रयत्न करावा.
आणि समाजातील मुलींना काय संदेश देशील तू? हेच देईन की स्वतःच्या पायावर उभं राहणं खूप महत्वाचं आहे आणि आपण जेव्हा अशा पदावर पोहोचणार तेव्हाच आपण प्रेरणास्थानही बनू शकतो आणि स्वतःची पण व्हॅल्यू तेव्हाच बनवू शकतो आपण. या सगळ्या प्रवासामध्ये तुझं प्रेरणास्थान कोण आहे आणि कोणी कोणी मदत केली तुला? माझे प्रेरणास्थान माझे मम्मी पप्पा आहेत. त्यांचे कष्ट बघून माझी मम्मी जेव्हा निगेटिव्हली जात होते ना त्यावेळेस मी ह्यांना बघत होते की माझ्यापेक्षा बेकार कंडिशन ह्यांनी काढलेली आहे. खूपच बेकार त्यांनी काढलेल्या परिस्थितीमधून जाऊन आले तेव्हा ते खचले नाहीत. तर मी कसं आता खचू शकते? म्हणून मी पुन्हा उठून नाही, मला तर द्यावंच लागेल त्यांच्यासाठी मला 100% द्यावं लागेल. हे मोटिवेशन माझी आई आणि माझे वडील आहेत. आणि ह्यांनीच मला खूप सारे असे असतात रिलेटिव्ह पण बाकीचे जे ना निगेटिव्हली काम करत होते. मग ठीक आहे, माझ्या आई वडिलांनी मला साथ दिला आणि ह्यांच्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचले. अभ्यास करताना काही जण पुस्तकातून अभ्यास करतात, कोणी ऑनलाईन करतात. आता युट्यूब माध्यम आहे, त्यातूनही अनेक जण अभ्यास करतात. ते कितपत योग्य आहे? हा, हे तर आता खूप सारे जास्त बेनिफिशियल आहे की आता खूप सोशल मीडिया युट्यूब मार्फत आपल्याला खूप सारे लेक्चर्स मिळतात. जे आपला वीक एरिया आहेत, खूप सारे ना टॉप एज्युकेटेड जे कोचिंग मेंटर्स आहेत ना, ते युट्यूबवर फ्री मध्ये व्हिडिओ, मीही त्याच्यातून अभ्यास केलेला आहे. करंट अफेअर्स म्हणा, कव्हर करताना काही जे एरियाज आहेत जे मला वीक वाटतात तर मी ते युट्यूबवर स्टडी करत होते. त्यामुळे मी म्हणेल की याचा आपण चांगला सदुपयोग केला पाहिजे टेक्नॉलॉजीचा. आता जास्त आहे. जेव्हा मी सुरुवात केली होती त्यावेळेस एवढे मला स्ट्रॅटेजी माहित नव्हती की टॉप म्हणजे शेड्यूल काय फॉलो करू आणि बुक्स ही माहित नव्हते. त्यामुळे आता तर लगेच येतात टॉपर्सची स्ट्रॅटेजी येतात. त्यामुळे तुम्हाला ते गाईड एका दिशेने चांगल्या दिशेने गाईड भेटतो. त्यामुळे त्याचा चांगलाच म्हणजे वापर करायला पाहिजे चांगल्या दिशेने. आणि किती रीडिंग नंतर तू नोट्स काढायला सुरुवात केलीस? एक साधारणतः 4थ्या या 5व्या. मी स्टॅटिक सब्जेक्टचे जास्त नोट्स नाही काढले, मी करंट अफेअर्सचे नोट्स प्रिपेअर केले. स्टॅटिकचं मी करत होते, अंडरलाईन करत होते बुक्सला, कारण की ते पुन्हा पुन्हा काही जे आहेत बुक्स ते पुन्हाच वाचावं लागतात नोट्स. त्यामुळे मी करंट अफेअर्सचे नोट्स बनवत होते. जेवढे जसं प्रीसाठी पण वेगळं मी एक बुक बनवून त्याचे सेक्शन्स करून आणि जे दुसरे पण आहे मेन्ससाठी मग GS1, GS2, GS3 त्याचे पण करंट अफेअर्सचे. एथिक्सचं तर मी तसं स्टॅटिकवाला थोडासा बनवला नोट्स. करंटचा आवाका खूप मोठा आहे, कारण हिस्ट्री भूगोल हे पुस्तकातलेच प्रश्न येतात काही करून. पण करंट अफेअर असा विषय आहे की 1-2 वर्षापर्यंतचे पण क्वेश्चन विचारतात. त्याला म्हणजे तुला प्रॉब्लेम नाही आला का? त्याला नाही जास्त प्रॉब्लेम नाही आला, कारण की मी काय करत होते, मी स्वतःच न्यूजपेपर रीड करून सगळं मी नोट्समध्ये नोट डाऊन करत होते. मी त्याचं नंतर रिव्हिजन करत होते. त्यामुळे कसं न्यूजपेपर मधून पण एकदा गेलेलं आहे, माझ्या नोट्स मधून पण एकदा गेलेलं आहे. त्यामुळे ते माझं रिव्हिजन होत होतं छान. त्यामुळे कव्हर करंट अफेअर्स होत होतं छान. अनेकदा अभ्यास करताना निगेटिव्हिटी येते की बाबा बस आता थांबूया इथंच. तुला असं कधी वाटलंय का? हा, खूपदा असं वाटतं. हर 2-3 दिवसांनी असं वाटतं की यार आता आपण किती वर्ष झाले ना की याच म्हणजे वर्ष असेच निघाले, समजलंच नाही की कसं निघालं. त्यामुळे असं वाटतं की नाही आता म्हणजे होत आहे की यार आपण आता वय वाढत आहे, आपण जबाबदारी घ्यायला पाहिजे घराची, आणि घराची कंडिशन अशी असताना आपण याच्यामध्येच मागं लागतोय. ते बाकीचा पण सामाजिक पण असं प्रेशर येतो ना की आपण तेच करत आहे रिपिटेटिव्हली, आणि काही वेळेस अपयश येतो, कधी कधी प्रिलिम्स मधून मागे होतं एवढं पुढे येऊन. मग त्यावेळेस असं वाटतंय की थोडा थांबावं, पण पुन्हा मग स्वतःला मोटिवेट करून उठावं लागतंय की नाही, आपल्याला काहीतरी इथपर्यंत आलोय तर आपण माघार नाही घ्यायला पाहिजे, आता पुढे जायलाच पाहिजे. अनेकदा आई वडिलांचा सपोर्ट हा असतोच, पण समाजातून हिणवलं जातं की बाबा ही अभ्यास करते, काय करते नेमकं. तेव्हा तुला असं काही अनुभव आलाय का? खूप सारे असे येतात. सगळेजण असे मागेच असं बोलत असतात की काय करते, कोणाला माहिती, तिथं पुण्याला पण काय करते काय माहिती, कुठं आई वडील कशाला हे करतात, लग्न करून द्यावं, हे द्यावं, सगळे असं बोलत असतात. ह्यांनी काय निगेटिव्हली घेतलं नाही, आपलं काम करायचं, आणि यश आपला जो येतो ना तोच त्यांचे सगळ्यांचे तोंड बंद करून टाकतो. आता काय म्हणजे त्यांची प्रतिक्रिया काय रिझल्ट लागल्यापासून? त्यांचे ते तोंड सगळ्यांचे बंद होऊन जातात. लग्नाविषयी चर्चा व्हायची का घरामध्ये वगैरे? जास्त यांनी नाही, म्हणजे बाहेरचे नातेवाईक वगैरे तेवढाच लांबपर्यंत, कारण की मम्मी पप्पांचं काय ठामपणे होतं की नाही, म्हणजे माझ्या मोठ्या दोन्ही बहिणी पण त्यांचं लग्न झालं, त्यामुळे त्यांचं होतं की नाही,
त्या पण त्यांचं अशी इच्छा होती की तिघांना ही जॉब लागू दे, तिघांनाही करू दे. आणि परिस्थितीमुळे त्यांचं लग्न झालं, त्यामुळे त्यांचं होतं की नाही तू करत आहे ना, तुला नाही आम्ही हे करू देणार म्हणून. ह्यांचं ठामपणे होतं की कोणाला त्याच्यामध्ये येऊ द्यायचं नाही. जे बाहेरचे कोणी व्यक्ती नातेवाईक वगैरे म्हणे ह्यांचं होतं आन्सर की नाही, जोपर्यंत तिने करत नाही तोपर्यंत नाही करणार. आता तू तुझा प्रवास सांगितलास UPSCचा, थोडंसं फॅमिली बॅकग्राऊंड विषयी सांग. माझे पप्पा प्रॉपर मूळचे कर्नाटकमध्ये बिदर जिल्ह्यातील आहेत आणि ते कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये होते. मुंबईमध्ये जॉब हे मिळतात एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी म्हणून तिथं ते लहानपणापासून काम करत होते. आणि मग आई वडील आम्ही सगळे, माझं 10वीचं शिक्षण पण तिथंच झालं. मग तिथं 10वी पर्यंत आम्हाला मग काम वगैरे भेटत नव्हतं पप्पांना, त्यामुळे मला इथं यावं लागलं. मग इथं शिफ्ट झालो. मग मम्मी पप्पांनी भाजीचा चालू केला धंदा, की काय ते शिकलेले नाहीयेत पप्पा पण मम्मी पण. मग दोघांनी मिळून भाजीचं चालू केलं आणि 4वीचं शिक्षण चालू होतं. मग चौघांना आम्हाला सपोर्ट करायला, त्यामुळे ते खूप इश्यूज येत होते. आणि मग हे आता पण भाजीच विकतात त्यामुळे. आणि मम्मीचं पण शिक्षण नाही झालं. मम्मी इथलीच सोलापूरची आहे मूळची. आणि तू मदत करायचीस का भाजी वगैरे? हा, असं कधीतरी जात होते मी, कारण की मोस्टली स्टडी करत होते मी. जेव्हा काही वेळेस एकदम प्रचंड काही जर सण असेल ना, ते कधीतरी जात होते. मग जे तुझे भाऊ बहीण आहेत ते पण एज्युकेटेड आहेत का? हा, ग्रॅज्युएशन झालेलं दीदी त्यांचं, दोघा बहिणींचं. माझा भाऊ नीट साठी प्रिपेअर करतोय. त्यांचा कसा सपोर्ट असायचा? त्यांचा पण खूप सपोर्ट आहे, की आम्ही त्यांचं आहे की त्यांनी लग्न झालं काय आता जास्त आम्हाला चान्स भेटत नाही, ते पण आता अजून करत आहे की अभ्यास करा हे, पण तू मात्र पहिले कर, आमच्यासाठी तू बनव. एका भाजी विक्रेत्याची मुलगी अधिकारी झाली आहे. काकू, कसं वाटतं तुम्हाला? छान वाटतात, खूप छान वाटतात. खुश आहे मी. कालपासून रात्री झोप पण आली नाही आम्हाला. जेव्हा स्वातीने सांगितलं की मी पास झाले, वरून खाली हो, आले. मी खालीच बसले होते. असं काल घरात पाणी पण आलं होतं. मी पाणी तिन्ही पण धुणं भांडी करत होते. दोन्ही मायले की पाणी आले आज, लवकर भरून टाकू. मला माहितच नाही की ह्याचं रिजेक्ट लागणार. हे म्हणले मम्मी टेन्शन घेते म्हणून पुढच्या महिन्यात येते मम्मी रिजेक्ट, आताच लागत नाही. मम्मी काय लक्ष दिली नाही. जेव्हा लागेल तेव्हा कळेल. पण माझं कसं, मला काय ह्यांचं नोकरी आताच लागाव, पैसे आता जाव, तसं काही माझी इच्छा नाहीये. की कारण की मी कष्ट करते, दिवसभर करते. माझं पोरं खुश राहिले तेच महत्वाचं गोष्ट आहे. माझं सगळं पोरं माझ्या बरोबर राहिले ना, बस तेवढंच. की मला काय, पोरं एकदा थोडं ह्याच्यामध्ये गेलेत, नापास झालेत, तर खूपच टेन्शन घेते. एक दिवशी खाली येत नाही, रडत बसते. कसं मला पोरं डोक्यात टेन्शन घेते, मला बरं वाटत नाही. जाऊ दे, मी म्हणायचं जाऊ दे, पुढच्या वर्षी कर. स्वातीने घेतलं होतं का टेन्शन? हा, खूप टेन्शन घेते त्याने आधी एक दिवशी ना त्याची मैत्रिणीकडे गेली होती. मला असं सांगितले नाही की माझं रिजेक्ट नाही, मी टेन्शन घेतली. त्यांनी मला सरळच म्हणले की मम्मी, मी पण आमचं भावाचा कार्यक्रम होता, मी तांड्याला गेली होती. आमचं प्रतापनगर तांडा आई वडिलाचं माहेर आहे माझं. मग मी गेलेली, मला म्हणले की मम्मी मी तिकडं जाऊन येत. जा बाई, थोडा अभ्यास करून कंटाळा आला असेल, फिरून ये जा. मग गेले. मग काल ती मैत्रीण त्याची आली होती, काकू स्वाती, माझ्याकडे येऊन रडली. तर मला थोडं कशाला आता टेन्शन मध्ये रडली, तेवढंच छान आहे, बाकीचं काही नाही. माझं पोरं चांगलं असावं तेच. तुमच्या समाजामध्ये म्हणजे बंजारा समाजामध्ये मुलींचं लग्न लवकर लावलं जातं. तुम्हाला नाही वाटलं का आता स्वातीचं पण लावून द्यावं? नाही, माझं परिस्थिती असं, माझं लहानपणी लग्न झालेलं आहे आणि मला शिक्षण झाले नाही, म्हणून माझे आई वडील माझं परिस्थिती ह्याच्यामध्ये मला लग्न करून दिले. माझं परिस्थिती खराब लईच ह्याच्यामध्ये दिवस काढले मी. म्हणून माझं स्वप्न हाय होतं की माझं नशीब हाय तसं माझं पोरींना नको. थोडं माझं हिशोबाने माझं पोरींचं नशीब मी लिहू. लहान जेव्हा त्यांनी जन्मले तेव्हापासून मी विचार केली, कोणी नाही केले तर केले, पण मी स्वतः करणार आहे माझं पोरींचं. मला जे भेटलं नाही ते माझं पोरींना भेटावं, माझं मनात मी विचार केले. माझं जाऊ लोक सगळं आमचं तांड्यातलं सगळं म्हणले की जाऊ दे, एवढं खर्च करू नको, हे ते सगळं सांगत होते मला, पण मी हार मानली नाही, कुणाची ऐकली नाही. काकांचा कसा सपोर्ट होता? म्हणजे काका काम करत होतं, जेवढं लागतं तेवढं काम करत होतं, पण जास्त मुंबईत काम भेटत नव्हतं.
म्हणून तिथं काय भागत नव्हतं. पोरी मोठी झाली, आता शिक्षण 10वीच्या नंतर खर्च वाढतात, मग ते पैसे पुरत नव्हतं. म्हणून काय केले, भाऊ लोक पण तेव्हा म्हणले की ताई तू इकडे ये, इकडं रूम भाडा, ते भाड्याचंच रूम तिकडं. मग मी आली इकडं, आले पैशाचं रोज कमवायचं, पोरांना मदत करायचं. त्याच्यामध्ये दोन्ही पोरीचं फिक्स झाले, लग्न करून दिले त्यांना. मग आता मुलगी अधिकारी झाली, स्वाती अधिकारी झाली. आता काय स्वप्न आहेत? स्वतःच घर घ्यावं, त्यांच्या पायावर उभा राहावं, त्यांनी खुश राहावं, बस तेवढंच. दुसरं काही इच्छा नाही. आता भाड्याच्या घरातच राहतात? भाड्याच्या घरातच. आता ह्याच्या पुढे बघू त्यांचं कधी आता बनवेल, करेल, इच्छा पूर्ण होईल. एक घर स्वतःच घर व्हावं तेवढंच इच्छा. काका आतापर्यंत तुम्ही कसे दिवस काढले गरिबीचे? काढले, कष्टाचेच दिवस काढले, कष्टाचाच दिवस काढले. पण आता जरा मुलगी जरा आली, छान वाटले. आता भाजी व्यवसाय करता ना तुम्ही? हा, भाजी व्यवसाय. दिवसभर म्हणजे कसं तुमचा असतं व्यवसाय? दिवसभर गाडीवर घेऊन जायचं, घरोघर असं विकून यायचं. म्हणजे फिरता व्यवसाय गाडीवर? व्यवसाय घरोघर होतो धंदा? होतं ताई, थोडा थोडा होते. ओळखीचा असते, माणसं ओळख आहे, विकून. लोकांना माहित होतं का तुमची मुलगी परीक्षेचा अभ्यास करते असं भाजी विकताना? हा, माहिती, पण मी काही जास्त माणसाला सांगितले नाही सर. कसं जेव्हा झाले तेव्हाच आपण हे करू म्हणून. आता सांगणार का लोकांना अभिमान माझी मुलगी? हा, सांगणार का सर, सांगणार आता सांगणार. आताच आम्ही येत होतो ऍड्रेस विचारत, तर ते परीक्षा पास झालेली भाजीवाल्याची मुलगी का? तर काय वाटतं, म्हणजे का भाजीवाल्याची मुलगी अधिकारी झाली तुम्हाला असं जेव्हा लोक म्हणत असतील कालपासून? छान वाटतं. काल दिवसभर माणसाचं काल सारखं माणसं पोरीचं हे झाले तेव्हापासून मी लई झालो. चांगलं, छान वाटते. आहे थोडा तकलीफ, पण परिस्थिती काढला. बरं झालं काल त्याचं हे झालं तेव्हापासून मला लई खुश झालो, आनंद झाला. जेव्हा मुलगी पुण्याला असायची शिकायला, तिथं पैसे पाठवत होतो. काळजी वाटायची नाही का तुम्हाला? काळजी वाटत होतं, काय करावं ते इथं पण बघावं लागते. लोक सगळं सणाला मुलं घेऊन हे करत होते ना, तेव्हा आम्हाला दुःख येत होतं. कशी एकटी मुलगी तिथं आहे वाटत होते, पण काय करावं. पण आमची इच्छा मारून आम्ही जगत होतो. काय करायचं, करत होतो. पैसे तेवढंच पाठवायचं आणि पैसे भाजी विकायचं आणि पाठवायचं. स्वप्न कधी पूर्ण होईल एवढं केलं. जेव्हा तुम्हाला कळालं स्वातीचा रिझल्ट लागलाय, काय वाटलं तुम्हाला? मी लई आनंद झालो, लई खुश झालो. कालपासून गाडीवरच गेलो. सगळे भेटायला येत असतील? भेटायला येते सगळं. इथं दिसतंय बुक्यांचं पूर्ण. भेटायला छान वाटतंय? छान वाटते. आता भाजी विकणार का, कसं काय डोक्यात आहे? विकणार की सर, तेच लक्ष्मी आहे माझी. आम्हाला साथ दिले मुलांना, तेच माझी लक्ष्मी आहे. त्याच्यावरच आमचं पोट सगळं तेच करते. त्यांना विसरायचं नाही. काका, बंजारा समाजामध्ये आपण पाहतो बऱ्याच जणांना वेगवेगळे व्यसन असतात, बरोबर आहे? व्यसनाची आरी जाते, कुटुंब स्टँड राहत नाही. तर तुम्हाला कुठलं व्यसन होतं का? आता सर पहिले होतं व्यसन, पण आता कसं एक माझी मुलगी पेपर मध्ये असं झाले तेव्हापासून माझं ते सोडलो. मी सगळं माझ्या मनाने सगळं सोडलो. आणि आता पहिले होता म्हणजे टेन्शन होती, टेन्शन स्वातीने सांगितलं मुलांनी मोठं व्हावं यासाठी आई वडिलांनी व्यसनापासून दूर राहणं किती गरजेचं असं वाटतं? हो, आता कळाले सर. पास झाले आणि परत ते इंटरव्ह्यूला गेली तेव्हापासून मी खुश आहे. मी म्हणत होती दारू पिऊ नका, पोरांचं चांगलं करू, तरी ऐकलं नाही. त्यांना काही तेवढं हे झालं नाही का, ते स्वतः शिक्षण केलं नाही. परत आता पास झाले तेव्हा त्यांना कळालं की त्यांचंच खरं आहे, म्हणून त्यांनी मनाने सोडलं. बाकीचे जे तुमचे नातेवाईक आहेत, समाज आहेत, त्यांना काय सांगणार? काय आता सांगणार सर, आजी माझे आमच्यासारखं तुम्ही पण पोरांचं शिकवा, घेऊ नका, त्यांचा साथ द्या, शिक्षणला पोरीला शिकवा. सगळ्यांचं गोरगरीब मेन महत्वाची पोरी आहे,
पोरं बी शिकतात, पोरी बी शिकतात, पण शिक्षण गरजेचं काम आहे. लई भारी आहे शिक्षण, चांगलं आहे. हा, आता अशी इच्छा आहे की म्हणजे सगळ्यांनी असंच आहे, मुलींनी तर मला असं वाटतंय सर्वप्रथम आपलं शिक्षणावर आणि स्वतःला एम्पॉवरमेंट करण्याच्यावर फोकस करायला पाहिजे. त्यामुळेच आपण आपलं समाजातलं स्थान पण बदलू शकतो. आणि ही एवढीच आहे. हा आहे स्वातीचा भाऊ. नाव सांगून सांग स्वातीबद्दल काय वाटतं. माझं नाव गणेश मोहन राठोड आहे. स्वातीचा भाऊ आहे मी. तिने हार्डवर्क खूप केली, बघत होतो मी पण स्ट्रगल खूप केली, डे नाईट स्टडी करत होती. म्हणजे जेव्हा रिझल्ट कळाला तुझं काय होतं एक्सप्रेशन. माझं एक्सप्रेशन इट्स लाईक अ ड्रीम. तो स्वप्नासारखंच वाटत होतं, म्हणजे स्वप्न चालू आहे का रिअल चालू आहे. झोपलो होतो, ती अचानक येऊन माझ्या रूमला नॉक केली. मग नंतर न कळालं. म्हणजे तू थोडा वेळ स्वप्नात होता. हा, स्वप्नातच होतो. त्याला असं वाटत होतं की हे दोन्ही मिळून माझं चेष्टा करा. हा तू स्वातीचा स्ट्रगल पाहिला असेल. हा, कशी म्हणजे होती. ह्याच्या आधी आमचं एकच बेडरूम होतं सिंगल, त्यात आम्ही दोघं स्टडी करत होतो एकत्र. आणखीन काय वाटतं स्वातीविषयी. आता काय अधिकारी झाली स्वाती. नाही, आधीपासूनच प्राऊड खूप आहे तिच्यावर, कारण ती रँकर आहे आधीपासूनच. त्यांनी स्वतःच केलं नाही, पण माझ्या बहिणीचं होऊ दे पुढे. मी जात नाही, मी गेल्यावर दोघाला तुम्ही पैसे पुरवू शकत नाही, म्हणून त्यांनी घरी बसून अभ्यास केला. बहिणीचं होऊ दे पण माझ्या नंतर. मी नीट एक्झामिनेशन देतो. काही स्वप्न आहे का म्हणजे. हा, स्वप्न म्हणजे MBBS ला ट्राय करतोय मी. म्हणजे तिच्याकडे पाहून तुला अजून थोडं प्रेरणा भेटली असेल की आपण हे करू शकतो मी म्हणून. पण करू शकतो आता वाटतं. झालं असतं, झालं दोघांना एकत्र पैसे म्हणजे बाहेर जाणं तेवढा खर्च पुरत नव्हता. त्यामुळे तो घरी राहून आणि क्लासेस जास्त त्यांनी माझ्या बरोबर मार्केटला जायला पण कोणी नाही, दोघाला पण गाडी येत नाही, म्हणून ते माझ्या आई वडिला मागे कोणी नाही. मी गाडी घेऊन गेलं तरच घरात सगळं येत होते, म्हणून त्यांनी अभ्यासाला बाहेर माझ्या बहिणीचं चांगलं होऊस तर मी जाणार नाही, म्हणून त्यांनी घरी बसून केलं. सकाळी 4ला 3ला मला त्यांनीच उठून गाडीवर सगळं माळवा घेऊन येते. कोचिंग जॉईन केलं नाही मी कधी. गेलंच नाही. मित्रांमध्ये काय प्रतिक्रिया आहेत. मित्र माझे तसं 2च मित्र आहेत माझे, जास्त मित्र नाही आहेत. तर त्यांना सांगितलं, त्यांना पण खूप म्हणजे आधीपासून माझे चाइल्डहुड फ्रेंड आहेत ते पण गरीब आहेत दोघं पण. नाही, तुझी बहीण अधिकारी झाली म्हणजे आता काय प्रतिक्रिया त्यांची या 2 दिवसामध्ये. त्यांचे चांगले. बाहेर गेल्यावर छान वाटत असेल ना. हा, छान वाटतं. सगळे म्हणजे कॉल्स करायला मला आता, माझे जे क्लासमेट्स आहेत कॉलेजचे 11-12चे, सगळे कॉल करून कॉंग्रॅच्युलेशन करतात मला. ही होती अधिकारी स्वाती राठोड. तिने कष्टामधून हे यशाला गवसणी घातलेली आहे. अगदी गरिबीतून ती अधिकारी बनलेली आहे. तिच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापुर. सोलापुर के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा 0 रुपए। स्पाइस एंड आइस इवेंट्स की सुपर सेवर ऑफर। कोई भी छोटे फंक्शन के लिए आज ही संपर्क करें। स्पाइस एंड आइस इवेंट्स।